उपनगर लाईव्ह आवाज मुंबई उपनगरचा। मनसे नेते अमित ठाकरे यांचे पुण्यातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर चेंबूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून जेसीबी मधून अमित ठाकरेंवर पुष्पवृष्टी करून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये शाखांचं उद्घाटन तसेच कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश यावेळी पार पडले। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिटणीस माऊली थोरवे यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। माननीय अमित साहेब ठाकरे यांनी पुणे विद्यापीठावर जो विद्यार्थ्यांच्या विविध समस्या होत्या त्यासाठी जो मोर्चा काढला होता आणि आम्हाला त्या बाबतीत 4 दिवसात विद्यापीठाकडून पत्र आलं की तुमच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि अल्पावधी काळात ते पूर्ण होतील। मराठी भाषा भवनाचं काम येत्या 1 महिनाभरात पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। यामध्ये माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या मोर्चाचं श्रेय आहे आणि हा आमचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, म्हणून त्या पद्धतीचं स्वागत आम्ही केलं। महाराज सैनिक हा नेहमीच राजसाहेब ठाकरे असतील, अमित साहेब ठाकरे असतील, यांचे जे काम आहे त्याला नेहमीच आम्ही प्रेरित राहणारे कार्यकर्ते आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता हा फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही तर सतत महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, मराठी माणसासाठी, अस्मितेसाठी काम करत आहे। निवडणुका वगैरे हा एक भाग आहे, परंतु आम्ही सातत्याने लोकांच्या प्रश्नावर काम करत आहे आणि त्याचाच परिणाम आज हे हजारो युवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा झालेला चिखल आणि सर्व पक्षांनी सत्ता भोगण्यासाठी आपल्या विचार दिलेली मूठमाती ही कुठेतरी सर्वसामान्य जनतेला आता न पटणारी आहे। त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे यांना प्रेरित होऊन युवा पिढी आमच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळले नाही। मार्गदर्शन वगैरे त्यांच्या मार्गदर्शनाने वाटचाल चालू असते, परंतु ज्या ठिकाणी आम्ही आता लोकसभेच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्यासाठी प्रत्येक महाराज सैनिक राजसाहेबांच्या आदेशाची वाट बघत आहे आणि त्या पद्धतीचं आम्ही काम करू।